अखेर जुळेवाडीच्या गोसावी समाजाचे आमरण उपोषण. गोसावी समाज स्वाभिमानी जोगी गोसावी जमात अध्यक्ष उदयदादा घाडगे यांच्या ग्वाहीने उपोषण मागे. उदयदादा घाडगे यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतरच गोसावी समाजाने उपोषण मागे घेतले. उपोषणकर्ता संदेश बबन जाधव गोसावी उदयदादावर माझ्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे ते आम्हाला न्याय मिळवून देतील. त्यांच्या सांगण्यानुसार मी उपोषण मागे घेत आहे. सलग 5 दिवस उपोषण सुरू होते. उपोषणकर्ता संदेश बबन जाधव यांची प्रकृती अति खालावली होती. उदयदादा घाडगे यांनी उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. घटनास्थळी पोलीस तहसीलदार मॅडम यांनी भेट देऊन समस्त उपोषणकर्ते व समाजाचे ज्येष्ठ नेते उदयदादा घाडगे यांना घटनास्थळी समक्ष भेटून 22 फूट रस्ता हा तुम्हालाही रस्ता कायमस्वरूपी खुला राहील असे आश्वासन दिल्यानंतर सोडण्यात आले. संदेश बबन जाधव जुळेवाडी व तसेच त्यांच्या कुटुंबियांनी सलग 5 दिवस केले होते तेथे उपोषण. त्यांच्या राहत्यातील लोकांनी राजकीय देशापोटी घरासमोर कोणतेही कारण नसताना कंपाऊंड मारून त्यांना बंदिस्त केले होते. त्या कारणासाठी व आम्हाला रस्ता मिळावा यासाठी कुटुंबियांनी आमरण उपोषण केले होते. जुळेवाडी येथे संदेश बबन जाधव यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र वेगवेगळ्या ठिकाणी गोसावी समाज एकत्र होऊन शेकडो संख्येने उपस्थित होता. हे लक्षात घेऊन पोलिसांच्या सहकार्याने तहसीलदार मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन 22 फूट शाळेतून तुम्हाला रस्ता खुला करण्यात येईल व ते ये जा करण्यासाठी कोणी अटकाव करणार नाही असे आश्वासन दिल्यानंतरच उदयदादा घाडगे स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेण्यात आले. नारळ पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.